मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पन्हाळगडाचा समावेश जागतिक वारसा स्थळांमध्ये करण्याची घोषणा केली आहे। यामुळे पन्हाळगडाचा विकास होणार आहे, पण बंधनांच्या धास्तीमुळे स्थानिकांनी विरोध सुरू केलेला आहे। महाराष्ट्रामध्ये महाराजांच्या किल्ल्यापैकी पहिला किल्ला हा पन्हाळगड असेल, जो पूर्णपणे शिवकालीन पुनर्निर्मित होईल। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या या वक्तव्याने पन्हाळगडाचा विकास होऊन किल्ल्याचं मजबूतीकरण होण्याची आशा निर्माण झाली। तर दुसरीकडे पन्हाळावासियांना पाणी पुरवठा करणारी टाकी आणि आकाशवाणीचा टॉवर हटवण्याच्या सूचना युनेस्कोच्या पथकाने दिल्या। त्यामुळे मानवी वस्तीचं काय होणार अशी भीती नागरिकांमध्ये निर्माण झाली। पन्हाळा हा एकमेव असा किल्ला आहे की ज्यावरती 3,500ची मानवी वस्ती आहे। बाहेरच्या नागरिकांना वाटतंय की इथं वस्ती नको, परंतु जर 1-2 दिवस आम्ही पन्हाळा बंद ठेवला आणि जर ते येऊन गेले तर त्यांना इथं पाणीसुद्धा मिळणार नाही। आणि मग त्यांच्या लक्षात येईल की वस्ती असल्यामुळं ह्या गडाचा सुरक्षितता कशी आहे किंवा गडावर सोयी कशा मिळतात। बाहेरच्या लोकांना वाटते की बांधकाम होऊ नयेत, परंतु पूर्वीपासून आपले राहिलेले आहेत त्या इमारतीला कुठं अडथळा येणार नाही अशा पद्धतीनं बांधकाम व्हायला नको, हे ठीक आहे। जागतिक वारसा स्थळांच्या यादीत पन्हाळगडाचा समावेश करण्याच्या हालचाली सुरू आहेत। मात्र यामुळे पन्हाळावासियांच्या मनात निर्माण झालेले संभ्रम दूर करण्याची मागणी स्थानिकांनी केली। 1 महिना झाला आम्ही मान्य जिल्हाधिकाऱ्यांच्याकडे किंवा शासनाकडे मागणी करतोय की याबाबत एक मीटिंग घेऊन युनेस्कोचे किंवा जागतिक वारसा स्थळामध्ये समावेश झाल्यानंतर आम्हाला काय नेम लागणार किंवा काय अटी लागणार आहेत याचं आमच्याशी एकदा क्लिअर तुम्ही चर्चा करून याची आम्हाला माहिती द्यावी। तर त्याबाबतीत शासन स्तरावर अजून कोणताही प्रयत्न होत नाही। त्यामुळे आम्ही गावकऱ्यांनी सर्व एकमुखी ठरवलेलं आहे की युनेस्कोमध्ये आपला समावेश करण्यासाठी आम्ही पूर्णपणे विरोध करतो। जागतिक वारसा स्थळामुळे पन्हाळ्याचा विकास होईल, मात्र त्यामुळे नागरी वस्तीबाबत कडक नियम लादले जाण्याची भीती निर्माण झाली। आता संभ्रम आणि भीती दूर करण्यासाठी प्रशासनाला वेळ कधी मिळणार असा प्रश्न निर्माण झाला। ज्ञानेश्वर साळोखे, न्यूज 18 लोकमत, कोल्हापूर। भाजप प्रणीत एनडीए सरकारच्या कार्यकाळातच नवी मुंबई विमानतळाच्या कामाला वेग आल्याचं पंतप्रधान मोदींनी सांगितलंय। नवी मुंबई विमानतळावरून लवकरच विमान वाहतूक सेवा सुरू होईल असंही त्यांनी सांगितलंय। काँग्रेसच्या कार्यकाळात या विमानतळाची केवळ चर्चा झाली होती, काँग्रेसच्या काळात कोणतंही काम झालं नाही अशी टीका देखील पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली आहे। नवी मुंबई एयरपोर्ट पर भी 1997 से चर्चा शुरू हुई थी। 2007 में इसे मंजूरी मिली, लेकिन कांग्रेस की सरकार ने इस पर काम नहीं किया। हमारी सरकार ने इस प्रोजेक्ट को भी तेजी से पूरा किया। वो दिन दूर नहीं जब नवी मुंबई एयरपोर्ट से कॉमर्शियल फ्लाइट्स भी शुरू हो जाएगी। नाशिक पालिका प्रशासन आणि स्मार्ट सिटीमध्ये वाद निर्माण झालाय। 18 प्रकल्पांच्या हस्तांतरणावरून नाशिक महापालिका आणि स्मार्ट सिटी कंपनी यांच्यामध्ये जोरदार जुंपली आहे। पाहूयात। सुरुवातीपासूनच वादात राहिलेल्या स्मार्ट सिटी योजनेचा वाद मुदत संपल्यानंतरही कायम आहे। 2016 मध्ये नाशिकचा स्मार्ट सिटी योजनेमध्ये समावेश झाला होता। केंद्र आणि राज्य सरकारकडून 750 कोटी आणि महानगरपालिकेचे 250 कोटी अशा 1000 कोटींच्या निधीतून 52 कामं स्मार्ट सिटी कंपनीने हाती घेतली होती। मात्र बहुतांश कामं मुदत संपल्यानंतरही पूर्ण झालेली नाहीयेत। त्यामुळे नाशिक महापालिकेने मूळ कागदपत्र ताब्यात नसल्याचं कारण देत स्मार्ट सिटीचे प्रकल्प हस्तांतरित करायला नकार दिलाय। त्यांनी जी कामं केले आहेत ते आपल्याकडे पत्र देऊन फक्त हँडओव्हर करतायत, तर आपल्याला तसं करून चालणार नाही। आपल्याला त्या कामाच्या निविदा काय होत्या, त्यात अटी शर्ती काय होत्या, त्यांनी ॲक्च्युअली काम काय केलेलं आहे, त्याची क्वालिटी काय आहे, त्यांनी स्पेसिफिकेशन काय वापरले, त्याप्रमाणे काम झालं आहे का नाही, हे सगळं तपासल्यानंतर आणि ते ताब्यात घेतल्यानंतर आपण ठरवू शकतो की त्यात काय करून घ्यावं लागेल। स्मार्ट सिटी कंपनीने 18 प्रकल्पांची कामं पूर्ण झाल्याचा दावा केलाय। स्मार्ट सिटी कंपनी आणि नाशिक महानगरपालिकेतील वादाची कबुली देखील स्मार्ट सिटीचे नाशिक सीईओ सुमंत मोरे यांनी दिली। कामं सुरू असताना बऱ्याच वेळेस नाशिक महापालिकेतून इन्स्ट्रक्शन येतात की हा रोड खोदू नका, कारण त्यांच्या प्रायोरिटी काही वेगळ्या असतात आणि स्मार्ट सिटी मिशन असल्यामुळं आपल्या प्रायोरिटी काही वेगळ्या असल्यामुळं हा आपला वाद वाटतो। परंतु वाद मुळात नसून त्या नाशिक महापालिकेच्या अडचणी असतील, त्या अडचणीच्या वेळेस त्यांनी सांगितलं की या रोडवर काही काम करू नका, त्या रोडवर काम करू नका। याच्यामुळे थोडं स्मार्ट सिटीचे कामं पेंडिंग होत गेलेली आहेत। स्मार्ट सिटी कंपनीने शहरात अनेक कामं हाती घेतली होती।
नाट्यगृह नूतनीकरण, गोदावरी सौंदर्यीकरण, मोठी उद्यानं, शहराच्या गावठाणातील 150 रस्ते, सीसीटीव्ही बसवणे, स्मार्ट सिटी पार्किंग, 4 जलकुंभांची उभारणीसह मीटर बसवणे अशी अनेक कामं हाती घेतली होती. यातील अनेक कामं अपूर्ण आणि निकृष्ट दर्जाची असल्याचा आरोप होता. परिणामी पालिकेने सर्व कामांच्या तपासणीची कागदपत्र हाती येईपर्यंत स्मार्ट सिटीचे प्रकल्प हस्तांतर करून घ्यायला नकार दिलाय. परिणामी हा वाद कसा मिटणार याकडे शहरवासियांचं लक्ष लागलंय. व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत बागुलसह लक्ष्मण घाटोळ, न्यूज 18 लोकमत, नाशिक. आता एक मोठी बातमी. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या परिसरात प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आलेले आहेत. रुग्णालय परिसरात आंदोलनासाठी पुणे पोलिसांनी मज्जाव केलाय. कलम 163 प्रमाणे रुग्णालयाच्या आवारात प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आलेत. रुग्णालय परिसरात होणारी आंदोलनं, मोर्चे या कारणांमुळे प्रतिबंधात्मक आदेश लावण्यात आलेले आहेत. रुग्णालयाच्या 100 मीटर आवारात प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आलेत. तर रुग्णालय परिसरात 2 किंवा अधिक जणांना एकत्रित येण्यास बंदी घालण्यात आली आहे. 9 एप्रिल ते 19 एप्रिल दरम्यान हे आदेश लागू असणार आहेत. आणि एका महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूजने आपण सुरुवात करूयात. महात्मा फुलेंच्या जीवनावर आधारित चित्रपट जो आहे त्या चित्रपटाची प्रदर्शनाची तारीख 15 दिवसांनी पुढे ढकलण्यात आली आहे. दिग्दर्शक अनंत महादेवन हे ब्राह्मण महासंघाशी चर्चा करणारे चित्रपटातील काही दृश्यांवर आनंद दवेंनी आक्षेप घेतलेला होता. अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत. आपल्याबरोबर ब्राह्मण महासंघाचे आनंद दवे आहेत. आनंद दवेजी, आपण स्वतः दिग्दर्शक अनंत महादेवन यांच्याशी बोललात, काही गोष्टी त्यांच्या समोर ठेवल्यात, काय त्यांचं नेमकं म्हणणं आहे? होय, त्यांचा मला एक साधारण संध्याकाळी 7च्या आसपास फोन आला होता आणि त्यांनी सुद्धा ते तुझ्यातली भूमिका समजून घेतली. त्यांनी आमचा आधीपासून, जसं आपण सगळेच सांगताय की आमचा यातल्या एखाद्या काय म्हणतात त्याला दृष्ट्याला विरोध नाही, तो दृष्टी तिथं राहू द्यावा, आमचा त्याला आक्षेप नाहीये. पण एक नकारात्मक उद्योग दाखवत असताना काही सकारात्मक सुद्धा दृश्य तुम्ही दाखवावी अशी आमची भूमिका आणि म्हणणं होतं. आम्ही महादेवजींना जेव्हा हे सगळं व्यवस्थित सांगितलं, त्यांनी माझ्याशी असं सांगितलं की हे खूप टेक्निकली गोष्टी असतात, तर काही सविस्तर बोलत नाही, पण 15 दिवस आम्ही कार्यक्रम चित्रपट पुढे ढकलण्याचा आता विचार करतो आहोत आणि काही आता त्यांना योग्य वाटते ते काही बदल वगैरे करतील असं आता एकंदरीत मला दिसतंय. त्यांनी काही तुम्हाला आश्वासन दिलं का आनंदजी की काही नवीन दृश्य ते चित्रित करतील किंवा काही दृश्य आपण सुचवली? काय सांगतो. त्यानंतर एका चॅनलला सुद्धा ते माझ्याबरोबर चर्चेत होते. तिथं सुद्धा त्यांनी सांगितलं की हा चित्रपट बिलकुल अँटी ब्राह्मण होणार नाही आणि महाराष्ट्रात कोणत्याही जातीय दिवस जाणार नाही याची आम्ही काळजी घेतो आहोत. मला वाटतं आमच्यासाठी ती पूरक आहे. आमची भूमिका अशी होती की पहिल्यांदा महात्माजींवर एवढा मोठा चित्रपट येतोय, तो हिंदीत येतोय, तो फक्त महाराष्ट्रात नाही देशभरात दाखवला जाणार आहे, जगभरापर्यंत तो पोहोचणार आहे. अशा वेळी 250 वर्षापूर्वीचा महाराष्ट्रातलं पुण्यासारखं शहर कसं वागत होतं एखाद्या महात्म्याशी, हे एकांगी दाखवणं बरोबर नाही. नक्कीच काही लोकांची पातकं त्यामध्ये असतील, पण ज्यांनी समर्थन केलं तर प्रत्येक समाजाचं, मराठा समाजाने समर्थन केलं, दलित समाजाने त्या काळी महात्माजींना उचलून ठेवलेलं असं आपण म्हणू. नाही तर एवढं मोठं कार्य त्यांच्याकडूनही घडलं नसतं. पण प्रत्येक समाजाचं सकारात्मक दाखवला का नकारात्मक, आणि मला असं वाटतं की आनंदजींना ही भूमिका पटलेली असावी. ज्या पद्धतीने त्यांनी नंतर परत भूमिका मांडली, मला परत त्यांनी संपर्क केला. कदाचित शक्यता आहे की पुढच्या 2-3 दिवस आमची भेट सुद्धा होण्याची शक्यता आहे असं दिसते. पण भेट हो न हो ते थोडंसं एकंदरीत ते सामाजिक त्यांचं जबाबदारी निभावतायत असं आता तरी मला दिसतंय. बरं, धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल.